रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. नवनाथ भक्तिसार कालच्या भागामध्ये पूर्ण झालं कथाकथन. फक्त या भागामध्ये आपल्याला अजून दोन गोष्टींचा परामर्श घ्यायचा आहे. थोडक्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जो तो श्लोक ऐकला होता की 14 विद्या, तर त्याचं थोडक्यात साधारण आपल्याला थोडंफार आकलन व्हावं म्हणून थोडंसं भाष्य, आणि त्याच्यानंतर कोणी जर का आपल्या श्रोतृवृंदांपैकी सगळं चित्त देऊन या नवनाथांच्या कथा श्रवण केल्या असतील तर त्यांना मी एक विनम्र आवाहन करणार आहे. आजच्या कथाकथनाचा उपोद्घात करू. रामकृष्ण हरी. 14 विद्या ज्या निरूपण केलेल्या आहेत त्याचा तो श्लोक असा आहे: ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य 11. अश्वारोहण कोकशास्त्र नाट्य निपुण तथाचार 14 विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे. बरं का. आता आपण थोडक्यामध्ये ह्या सगळ्या ज्या संज्ञा आहेत त्यांचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू. टर्मिनॉलॉजी मातृभाषेत. ब्रह्मज्ञान म्हणजे सर्वांच्या हे चराचर सृष्टीच्या अंतर्यामी असणारा जे आत्मस्वरूप आहे, तर ते आणि जो साधना करणारा साधक आहे त्याच्या हृदय स्थित असलेला आत्मा, हे दोघे जण वेगळे नाहीत, तर ते एकच आहेत हे जाणून घेणं. आता याच्यामध्ये 2 प्रकार संभवतात, किंबहुना 2 प्रकार आहेत. या ज्ञानाला म्हणतात, एका ज्ञानाला म्हणतात परोक्ष ज्ञान आणि दुसऱ्या ज्ञानाला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. कुठल्याही शास्त्राचा विचार करताना आपण आता बघतो शास्त्रामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल, बरं का, एक उपपत्त्यात्मक अंग असतं आणि एक प्रायोगिक अंग असतं शास्त्राला. पातंजल योगदर्शनातली योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी वापरलेली भाषा. हे उपपत्त्यात्मक अंग म्हणजे अद्वैत वेदांत, बरं का. आपले वेद, उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र म्हणजे वेद आणि प्रस्थानत्रयी, हे सर्वजण जे निरूपण करतात त्या सर्वाचा मथित अर्थ एवढाच आहे की ह्या सर्व चराचर सृष्टीच्या अंतर्यामी असणारे जे आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते एकच आहे आणि ते सर्व परमात्म्याचा अविभाज्य अंग आहे. त्याचा ऱ्हास होत नाही. त्याला कुठल्याही म्हणजे पंचमहाभूत, अष्टधा प्रकृती याच्यातली कुठलीही तत्व त्याला हानी पोचवू शकत नाहीत. त्याचं स्वरूप बदलत नाही. ते सर्वांतर्यामी सम असतं. म्हणजे हातीच्या शरीरामध्ये आत्म्याचा जो भाग आहे तो जास्ती आणि मुंगीच्या किंवा जंतूच्या अंगामध्ये कमी असं नसतं. सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मतत्व हे एकाच प्रमाणात असतं सर्वांच्या. मग तो चर अचर काहीही असो, कोणीही असो. ठीक आहे. आता हे झालं उपपत्त्यात्मक अंग. आणि प्रायोगिक अंग जे आहे ते प्रायोगिक अंग म्हणजे पातंजल योगदर्शन किंवा पतंजली सूक्त मुख्यत्वे. पतंजली सूक्त मुख्य त्याच्यावरती केलेली टीका प्राकृत मराठीमध्ये ती पातंजल योगदर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. तर ते याचं अद्वैत वेदांताचं प्रायोगिक अंग आहे. आपला देह जो आहे तो असज्जड दुःखात्मक असा नसून, बरं का, वास्तविक सच्चिदानंद घन परमात्म्याचाच एक अंश आहे. याची देही याची डोळा ज्ञान प्राप्त करून घेणं, समाधी साधणं, आणि त्या समाधीमध्ये आपल्याला हा अनुभव येतो काय की मी असज्जड असं देहात्मक नसून सच्चिदानंद स्वरूप आत्मा हा मीच आहे.
हे निर्बीज समाधी अवस्थेमध्ये साधकाच्या अनुभवास येतं. आणि त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे ही पातंजल योगदर्शनामधनं आपल्याला याची अनुभूती घेता येते. आणि त्याच्यानंतर अद्वैत वेदांत दर्शनानुसार किंवा हे ब्रह्मज्ञान याच्या अंतर्गत जे येतं किंवा वेद आणि प्रस्थानत्रयी सांगतात त्याप्रमाणे हे सर्व चराचर सृष्टी जी आहे ती सुद्धा नाशिवंत अशी नसून प्रत्यक्षात परमात्मा स्वरूपाचीच लीला अवतीर्ण झालेली आहे. जिथे नाम आणि रूप आहे तिथे परब्रह्म आहे. फक्त आपल्या अहम ब्रह्मास्मी आपली अशी वृत्ती झालेली नसते. तर आपण देह तादात्म्य असतं आपलं काय, आपण देहाला मी म्हणतो, त्याच्यामुळे अहंता आणि ममता या आपल्याजवळ असतात. तोपर्यंत आपल्याला याचा अनुभव येत नाही. तर हे ज्ञान करून घेणं काय परोक्ष ज्ञान आणि पतंजली सुक्तांच्या आचरणाद्वारे पातंजल योगदर्शनात सांगितल्याप्रमाणे आचरण करून आपण स्वतः समाधी अवस्थेत पोहोचून अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव घेणं काय, हे झालं अपरोक्ष ज्ञान. प्रथम साधक साधना करायला लागतो. साधना जसजशी पक्वावस्थेत येते त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्याला गुरु भेटतात. गुरु भेटल्यानंतर ते त्याला उपदेश करतात तत्वमसी. त्याच्यानंतर तो गुरुनी सांगितल्याप्रमाणे साधना पूर्णावस्थेत नेऊन अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान प्राप्त करून घेतो. आणि कालांतराने जेव्हा त्याची साधना अधिक पक्वावस्थेला जाते आणि त्याच्यानंतर काय जेव्हा गुरु त्याला संपूर्ण ज्ञान देतात त्याच्यानंतर त्याला सर्वं खलु इदं ब्रह्म हा प्रत्यय येतो. ही ज्ञानाची परमावधी झाली. ठीक आहे. तर ब्रह्मज्ञान रसायन कविता याच्यातल्या पहिलं जे आहे ब्रह्मज्ञान काय त्याच्यामध्ये हे सर्व अंतर्भूत होतं काय. प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान वेदशास्त्रात केला परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावची ऐसा नुरविला. ब्रह्मज्ञान रसायन म्हणजे आता पहिला ब्रह्मज्ञानाबद्दल तर आपला थोडासा उहापोह माझ्या अल्पमतीप्रमाणे मी केला. आता रसायन विद्या म्हणजे मागच्या वेळी आपण एकदा ऐकलेलं आहे काय की जी व्यक्ती मरणासन्न स्थितीमध्ये असते त्याला अमृत देतात आणि जी व्यक्ती काही थोड्याफार रोगांच्यामुळे दुःखी असेल तर त्यांना दिव्य रसायन देतात. तरी रसायन जे असतं ते रसायन म्हणजे वेगळ्या आयुर्वेद ज्याला म्हणतात बरं का. ह्याच्यामध्ये फक्त आयुर्वेद असं नाही तर त्याच्यामध्ये रसायनशास्त्र आपल्या प्राकृत रसायनशास्त्र जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत झालं. याच्याबद्दल मला मी आपल्याला सांगू इच्छितो. आयुर्वेदातला एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक सिद्ध काढा म्हणून सांगितलेला आहे बरं का. आपण त्याचं जरूर कोणी जे आयुर्वेदांतर्गत ज्ञान प्राप्त करून घेणारे असतील ते त्या बाबतीत सांगू शकतील किंवा आपण सुद्धा या ग्रंथांमध्ये बघू शकता. सिद्ध काढ्यामध्ये त्यांनी काय सांगितलं काही विवक्षित द्रव्य एकत्र करायला सांगितलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा सिद्ध काढा जो आहे तो रेवणनाथांनी सांगितलेला आहे. पण हा अर्थात सर्वच्या सर्व नाथ संप्रदायिकांना ज्ञात होता नवनाथांना बरं का. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ही सगळी विवक्षित द्रव्य एकत्र करा एका मोठ्या लोखंडी खलामध्ये आणि 3 बाजूला 3 लोहार उभे करा कारण पूर्वी इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि त्यांना त्याच्यावरती घाव घालायला सांगा. तिघांनी आलटून पालटून सतत घाव घालायचे 2-2 तासांनी बरं का. त्यांचे क्रम बदला म्हणजे त्यांच्या जागी नवीन त्यांना बोलवा आणि अशा प्रकारे न थांबता त्याच्यावर बत्त्याचे घाव पडत राहिले पाहिजे त्या द्रव्यांवरती. किती दिवस तर 6 महिने न थांबता. आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो ती द्रव्य एकत्र येऊन तर ते जे रसायन असतं ते विविध प्रकारे सेवन करता येतं. एका प्रकारे सेवन केलं तर ते अमृत असतं. म्हणजे उदाहरणार्थ ते मधाबरोबर मला ही योजना कशी करायची माहिती नाही. मी फक्त आपल्याला लक्षात यावं म्हणून एक कल्पना म्हणून फक्त सांगते. ते समजा की मधाबरोबर सेवन केलं तर अमृत पण दुधाबरोबर सेवन केलं तर विष पदार्थ तोच. तर अशा विविध प्रकारे म्हणजे मला वाटतं ते अनुपान जवळजवळ विविध 28 प्रकारे घेता येतं आणि त्याच्यामुळे मिळणारे लाभ वेगळे वेगळे आहेत. तर ही जी विद्या आहे ही रसायन विद्या आणि ही या नवनाथांना पूर्णतया अवगत होती.
ब्रह्मज्ञान रसायन. आता कविता, कविता म्हणजे कविता याच्या अंतर्गत जेवढी काही काव्यांतर्गत जे काही याच्याबद्दल जी याच्यातली ज्ञानी व्यक्ती असतील ती याच्यावरती प्रकाश टाकू शकतील. काय दासबोधामध्ये याचा उल्लेख आहे. तो जिज्ञासूंनी कृपा करून दासबोध चाळावा आणि त्याच्यानंतर ते लक्षात घ्यावं. ब्रह्मज्ञान रसायन कविता. वेद, वेद म्हणजे चारी वेद. काय ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. याही बाबतीत मी काही सांगू इच्छितो. ऋग्वेदामध्ये मुख्यतः इंद्र या देवतेची आराधना आहे. यजुर्वेद आणि सामवेद याच्यामध्ये काय आहे मला माहिती नाही. पण याच्यातला अथर्ववेद जो आहे त्या अथर्ववेदामध्ये असं म्हणतात की विविध पशुपक्ष्यांची भाषा ही त्या अथर्ववेदाचा अभ्यास केल्यानंतर समजू शकते. आणि पूर्वी म्हणजे आदमाचे एक 75 वर्षांपूर्वी, 75 ते 80 वर्षांपूर्वी अशी एक पोथी अस्तित्वात होती बरं का, की त्या आपल्या अथर्ववेदावरती आधारित ती पोथी होती आणि तिला म्हणायचे निळावंतीची पोथी. ही निळावंतीची पोथी ही अविनाशी होती. पण जी व्यक्ती ती घरात जवळ बाळगेल त्याच्यावरती संकटांची मालिका कोसळत असे. या निळावंतीच्या पोथीचं कोणी अध्ययन पूर्ण केलं किंबहुना वाचन जरी पूर्ण केलं तरी असं म्हणत असत की त्यांना पशुपक्ष्यांची भाषा कळते, पण त्यांच्या कुटुंबावरती आणि घरावरती संकटांची मालिका कोसळत असे. माझ्या एका मामांच्या बाबतीमध्ये असं झालेलं होतं की त्याला ती निळावंतीची पोथी प्राप्त झाली. मग त्यांनी ती म्हणजे घरच्यांना कळून न देता माळ्यावर बसून ती गपचूप पूर्ण वाचून काढली. जेव्हा त्याचं ते निळावंतीची पोथीचं वाचन पूर्ण झालं त्याच्यानंतर त्याला ही पशुपक्ष्यांची भाषा कळायला लागली होती. पण त्याचही काय झालं की त्याच्या घराला आग लागली. घरातलं सगळं जळून गेलं, पण ती निळावंतीची पोथी सुरक्षित होती. आणि पुढे दुर्दैवाने त्याला आयुष्यामध्ये सुद्धा खूप मनस्ताप सहन करायला लागला. तेव्हा हे फक्त निळावंतीची पोथी हा प्रकार जर कोणालाही प्राप्त झाला तर तो तुम्ही फक्त वरवर चाळा, पण कृपा करून काय तो संपूर्ण वाचू नका आणि ती घरात बाळगू नका. थोडक्यात अथर्ववेद हा अशा प्रकारचा संभवू शकतो. वास्तविक पाहता हे चारही वेदांमध्ये आपण जे मंत्र म्हणतो ते मंत्र म्हणण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या वेदांगांचं अध्ययन करणाऱ्यांना सांगितल्या उपदेश केल्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या आहेत अशी पण एक धारणा आहे. पण याच्याबद्दल सुद्धा सांगोपांग किंवा योग्य विचार ही कोणीतरी अधिकारी व्यक्ती किंवा हे जे याज्ञिकी असतात किंवा वेदांत एक आपलं अध्यापन करणारे असतात त्या अधिकारी व्यक्ती याच्यावर चांगला प्रकाश टाकू शकतील. वेद शास्त्र, शास्त्र म्हणजे थोडक्यात सायन्स. म्हणजे याच्यामध्ये फिजिक्स आलं किंवा भगवद्गीतेतला 7वा अध्याय जो आहे ज्ञानविज्ञान योग, तर त्याच्यामध्ये ज्ञानयोग जो आहे बरं का, तत्वज्ञान म्हणजे हे शास्त्र. आणि ते शास्त्राची पक्वावस्था आणि त्याला जेव्हा परमार्थ तत्वाचा स्पर्श होतो त्याच्यानंतर जे आपल्याला लक्षात येतं ते विज्ञान, विशेष प्रकारचं ज्ञान. त्याच्यामध्ये विशेष ज्ञान हे आत्म्याला अनुलक्षून सांगितलेलं आहे. वेदशास्त्र. ज्योतिष, ज्योतिष म्हणजे संस्कृतमधली सगळी जी रचना आहे, संस्कृत साहित्य आणि वाङ्मय, संतांनी निर्माण केलेलं ते वाङ्मय. आता आद्य शंकराचार्य किंवा तत्कालीन ज्या मोठ्या मोठ्या विभूती होऊन गेल्या, तर या सर्वांनी जे निर्माण केलेलं आहे ते वाङ्मय आणि बाकी जे आहे ते सगळं साहित्य. तर त्या सगळ्या साहित्य या प्रकाराला हे संस्कृत जे आहे ते म्हणावं कसं, उच्चारावं कसं, त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती होत्या आणि ते कमालीचं शुद्ध अशा प्रकारचे ते उच्चार आणि आघात लागत असत. काय आपल्याला माहिती आहे काय की या सगळ्या संस्कृतमध्ये पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, रुद्र ह्याच्यामध्ये वरचा स्वर आणि खालचा स्वर असे 2 स्वर आहेत. आणि त्याच्यामध्ये जर का त्या वरच्या स्वर आणि खालच्या स्वरामध्ये जर चूक झाली म्हणताना काय तर त्याच्यामुळे अर्थाचा अनर्थ संभवू शकतो. त्याच्यातला मी एक शब्द आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो. आपल्याला जे ज्ञात असलेले संस्कृतचे जाणकार असतील किंवा याज्ञिकी करणारे पण शिकलेले बरं का, व्याकरण शिकलेले, तर ते याच्यावर तुम्हाला
तो शब्द कसा उच्चारावा हे अधिक चांगल्या प्रकारे विशद करू शकतील. मी तो शब्द आणि त्याचा ज्या प्रकारे दोन उच्चार करता ज्या दोन प्रकारे उच्चार करता येतो ते मी तुम्हाला तो शब्द आणि ते उच्चार सांगतो. इंद्रशत्रू हा शब्द आहे. वरचा स्वर इंद्रला स्वर आहे आणि त्रूला स्वर आहे, त्रुहला. ठीक आहे. इंद्रशत्रू हा एक उच्चार झाला, इंद्रशत्रू हा दुसरा उच्चार झाला. इंद्राचा वैरी बरं का, किंवा तो वृत्रासूर म्हणून एक महाथोर दानव होऊन गेला बरं का. त्वष्ट्याचा बहुधा द्वितीय पुत्र. त्वष्ट्याने मुद्दाम त्याला निर्माण केलं होतं इंद्राचा नाश करण्यासाठी. तर ह्या वृत्रासुराने इंद्रशत्रू ह्या शब्दाचा अंतर्भाव असलेला मंत्र जपून इंद्राचा नाश करायचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडनं ह्या उच्चाराची चूक झाली आणि त्याच्यामुळे वास्तविक इंद्राचा पक्ष क्षीण होण्याच्याऐवजी इंद्राचा पक्ष अधिक समर्थ झाला आणि त्या इंद्राने वृत्राचा नाश केला. तर आपण हे जाणकारांच्याकडून इंद्रशत्रू आणि इंद्रशत्रू हा काय आहे हे त्याचं कृपा करून हे ज्ञात हे करून घ्यावं. ठीक आहे. वेदशास्त्र ज्योतिषतता, वेदशास्त्र ज्योतिषतता हे व्याकरणावरचं झालं. ज्योतिष आपल्याला माहिती आहे काय पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे, मग ज्याच्यामध्ये हस्तसामुद्रिक आलं काय किंवा कुंडली बघणं आलं, हे सगळं ज्योतिष. पण ह्या सर्वांना आता आपण हे श्रवण केलेलं आहे की जालिंदरनाथ त्यांना गर्तेत घातलेलं असतं आणि जेव्हा गोरक्षनाथ तिथे जातात आणि गोरक्षनाथ त्यांच्यावरती काय अन्याय झालेला आहे लक्षात आल्यानंतर काय क्रोधायमान होतात आणि जालिंदरनाथांना म्हणतात, देवा तुम्ही आज्ञा करा, मी या राजाला आणि याच्या नगरीला एका क्षणात पालथं घालतो आणि काय नाश करून टाकतो त्यांचा. तेव्हा जालिंदरनाथ म्हणतात, आपल्या हृदयात विचारून बघा पुढे काय लिहिलेलं आहे काय, की हा आपल्या नाथ संप्रदायामध्ये समाविष्ट होणार आहे. कोण? गोपीचंद राजा काय. तेव्हा ज्याच्यामुळे आत्ता तुम्ही शांती धारण करा. फक्त माझा जो शिष्य आहे कानिफा तो तुम्हाला भेटल्यानंतर त्याला एवढं ज्ञात करून द्या, मी या ठिकाणी गर्तीमध्ये विराजमान झालेलो आहे, म्हणजे तो मला इथून हर प्रकारे बाहेर काढेल आणि त्या गोपीचंदाचंही रक्षण करेल. हे त्यांनी ज्योतिषशाही जाणलेलं होतं. आणि या 14 विद्यांतर्गत ज्योतिष येत असल्यामुळे ह्या सर्वांना ज्योतिषाचं उत्तम ज्ञान होतं. मित्रांनो, याच्यावरती पण मला एक तुम्हाला संदर्भ सांगायचा आहे, पण आज ठीक आहे, आज आपली बराच वेळ गोष्ट सांगून झाली, आपण इथे थांबू. आपण मला कृपा करून आज्ञा द्या. पुढच्या याच्या अजून ज्या काही मला मगाशी उपोद्घात केलेली पुढची गोष्ट आहे आणि आत्ताचं उर्वरित ही 14 विद्यांमधल्या ज्या विद्या आहेत उर्वरित त्याच्यावरचं भाष्य हे आपण पुढच्या भागामध्ये करू. ठीक आहे. आता आपण मला कृपा करून आज्ञा द्या. आपण इथे थांबू. रामकृष्ण.